आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्या पुढ्यामध्ये तुमच्या समोर काहीतरी बोलावं, काहीतरी विचार व्यक्त करावेत या उद्देशाने आज बऱ्याच दिवसानंतर येण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का आजकाल समाजामध्ये एखादा आपल्या मुखामधून जर कुठला वाईट जर शब्द जर निघाला तर त्याला लगेच माणसं ट्रोल करत असतात आणि त्या माणसाचा पत्ता काढतात, त्या माणसाचे विचार. परंतु या ओघामध्ये एखादा शब्द जाऊ नये म्हणून कुठल्याही गोष्टीचा जर अगोदर अभ्यास करावा लागतो आणि नंतर आपलं मत व्यक्त करावं लागतं. म्हणून मित्रांनो, खरोखरच जे महान पुरुष होऊन गेले, जे महान युगपुरुष होऊन गेले, जे महान महामानव होऊन गेले, त्या महामानवापैकी एक अग्रगण्य जर नाव घेतलं जातं तर ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचं. रयत शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील एका महाविद्यालयाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यानंतर त्यांना थोडीशी अडचण, पैशाची चणचण भासली. त्या चणचण भासलेल्या काही कमी पडलं तर त्यावेळेस त्यांना एक सावकार म्हणाला की अण्णा, तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही, तुम्हाला कसल्याच प्रकारचे पैसे कमी पडू देणार नाही, फक्त एकच काम करा, तुम्ही माझ्या बापाचं नाव त्या ठिकाणी लावा, त्या महाविद्यालयाला माझ्या बापाचं नाव लावा. परंतु कर्मवीरराव भाऊराव पाटील त्या सावकाराला असं उत्तर दिलं की एक वेळेस जन्मदात्या बापाला मी विसरेल, जन्मदात्या बापाचं नाव मी बदलेल, परंतु मी ज्या महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे ते नाव मी कदापि बदलणार नाही आणि तुझा एक पैसाही मला नको आहे, तू इथून चालता हो. एवढे एकनिष्ठ माणसं या समाजामध्ये आता दिसतात का? हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे बरं मित्रांनो. धन्यवाद.